हॅलो फ्रेंड्स, मी ईश्वरी जाधव. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी चालले असं डीमार्टच्या बाजूला काहीतरी ते असे पूर्वीच्या काळच्या गोष्टी, वस्तू वगैरे वगैरे ते काय त्याचा सेल असतो ना, तिकडे चालले ते बघायला. सो तुम्हाला त्याचा व्लॉग आज बघायला भेटेल. आणि त्याच्यासोबत माझी मम्मी आणि माझी ताई माझ्यासोबत आहे, जी माझ्या मम्मीची भाजी लागते. हां, ताई कोण आहे तर माझ्या पप्पांच्या बहिणीची मुलगी, इन द सेन्स माझ्या मम्मीची भाची आणि माझ्या आत्याची मुलगी. सो तुम्हाला आजचा हा व्लॉग बघायला भेटणार आहे. सो हा व्लॉग कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की पहा. वेगळं दिसतं त्याने. किती किती फुलकावण्या लावल्या ताई. माझ्यासोबत बाहेर जायचंय म्हणून ताईने लिपस्टिक लावली. का आता तिला माहितीये मी व्हिडिओ काढते म्हणून. ह्यावेळी सगळ्यांनी ठरवले की आता अप टू डेट यायचं. मी मम्मीला म्हणते, ताई बघ किती मस्त तयार होऊन आली, पण तू नाही आली आहे. सो आता नेक्स्ट टाइम ती पण तयार होत जाईल. आमच्या इथे नवीन स्टेडियम झालंय. आशिष शेलार आले होते उद्घाटनाला. हे ते स्टेडियम आहे. किती सुंदर झालंय ना, किती जागा आहे बापरे. बघ रांगोळ्या वगैरे काढल्यात. मस्तच केलंय, खूप जास्त छान दिसतंय. मी ह्या रस्त्याने आले, पण मला ह्या रस्त्याने आल्यावर कधीच असं वाटत नाही की मी पनवेलमध्ये राहते. मला दाखवते मी. हा तोच एरिया आहे बघा ना, किती सुंदर आहे. हा वाटतच नाही पनवेल मधला एरिया. किती भारी. असे मोठे मोठे टॉवर्स, प्लस इकडे असे हे जे शॉप्स आहेत, तिकडे लाइटिंग वगैरे संध्याकाळी खूप भारी वाटतं. माझी मम्मी आणि ताई तर आता त्या दोघींना घेतले म्हणजे त्या गप्पाच मारण्यात पेकले. त्याच्यासाठी मी हेडफोन्स घेऊन आले. का तर बाबा मला बोर नको व्हायला यांच्या नादात म्हणून. गावाला जाताना घाटाच्या बाजूला वगैरे कसा रोड असतो तसा हा रोड वाटतोय. हे बघा. आणि त्याच्यात संध्याकाळचे 4:30-5 वाजलेत. नाही 5:30 वाजलेत. पण तो मावळता सूर्य, त्याचा उजेड एक्स्ट्रीम छान वाटते. असं वाटतं लिटरली घाटाच्या बाजूने चालतोय आपण. आलोय आता आम्ही, पोहोचलोय. हे बघा, पनवेल शॉपिंग फेस्टिवल. असं वाटतंय फॉरेनर्स पण घ्यायला येत आहेत. वाव, तो पाळणा किती सुंदर आहे. हे बघा, पाळणा किती सुंदर दिसतोय. मम्मी आणि त्या बघा लगेच बरण्या बघायला लागले. वाव, मला हे छोटंसं आवडलं. हे जे आहे ते हे. हा, हे किती मस्त सुंदर आहे. मम्मी लोणच्यासाठी घे ना कधी. मला तो पाळणा खूप जास्त आवडला. इकडे ड्रेसेस मिळत आहेत. छानच आहे, बँगल्स वगैरे. मस्त आहे हा सगळं. इकडे पण मस्त आहे. वाव, ह्या क्लिप्स वगैरे पण छान आहेत. चपला. मला असं वाटतं आतमध्ये खूप आहे बघायला, पण माझ्या मम्मी आणि त्या थांबल्यात बोरं वगैरे तिकडे खात आहेत. काय करताय तुम्ही?
सुंदर लागतात बोर, खूप छान लागतात. मला त्याच्यात बसायचंय. मी मस्करी करते की मला त्याच्यात बसायचंय, त्यांना खरंच वाटलं. माझी मम्मी तर म्हणते बस, ताई म्हणते याच्यात. मम्मी या छोटे छोटे टॉप्स बघ किती सुंदर आहेत. हे बघ, नाजूक नाजूक. वाव, मस्तच आहे. अगं बाई, इकडं बरंच काय काय, मला वाटलं एवढंच आहे. खूप आहे इकडं, बरंच मोठं आहे हे. बाहेरून छोटे दिसते पण आतून आल्यावर खूप मोठं आहे. मम्मी हे बघ, हे किती मस्त हार आहेत, चोकर टाईप. बघ हे का, हा किती सुंदर वाटेल. दादा एक काढून दाखवता का? गळ्यात घातल्यावर किती सुंदर वाटेल. अगं कसं वाटतं? घाल ना, छान वाटतं. अजून नीट नाही सरळ केलं तू. सरळ कर. त्याचं रिंग आहे बघ, घाल. हा, वाव, खूप छान वाटतंय. अगं ते तेजू मामाच्या लग्नात घातलेली ना, ती पण छान वाटत. हा, दाखव ना. खूप सुंदर वाटतं. मस्तच आहे. अगं हे नाजूक नाजूक किती सुंदर आहे. हे छानच आहे. खूप सुंदर आहे. अच्छा, हा पण आहे, असा पण आहे. बघ ना, त्याच्यातलं अजून एक घालून. दादा थांब ना, मला अजून एक पातळ हवाय. हा, बारीक डिझाईनचा म्हणून घे. दादा एक छोटा पतला वाला दिखाना, ये बहुत मोटा मोटा है. छोटी डिझाईन, ये ऐसा पतला वाला निकालो. कितने का है? 100 का है. और वो ये 200 वाला. हा 100चा आहे. याने छोटा वाला, छोटा नाही आहे का? छोटा जास्त छान वाटतो. हा, 100चा आहे. छान आहे. छान आहे ना, छान आहे, मस्त आहे. छान दिसतोय का? मस्त वाटतंय. और इसका कान का नाही आहे ना? याच्यावरचं कानातलं हे छान वाटेल. एखादा ठेवा, घे ना एक. घे ना. 100 मध्ये असं काय छान आहे. मस्तच आहे. इथे खूप आहे. मला वाटलं तिकडं इथे एंड होतोय, पण नाही, अजून खूप मोठं आहे हे. ह्या साईडला पण आहेत लेडीज कुर्तीज वगैरे आहेत. ओ माय गुडनेस, ते फ्राय केलेलं असतं ना, ते खायला देतात ना, ते मला खूप आवडतं. हा, इकडे बडीशेप वगैरे आहे आणि इकडे कुठेतरी चिंचांचा वास होतोय, सॉरी लोणच्याचा वास होतोय. हा, त्या साईडला लोणचे आहेत. ते लोक ना टेस्ट करायला देतात, तर नेहमी मी येऊन खात असते. लोणचं नको, लोणच्याचा वास लय भारी सुटलाय, पण ते खाऊ शकत नाही. माझी मम्मी काय बघते तर कंगोवा. कंगोवा कोण बघतं? छान छान. हे काय छान आहे, छान छान आहे. वाव, हे आईस रोलर आहे. मला तो ना हेड मसाजर घ्यायचा आहे. हेड मसाजर है ये वाला नहीं ना 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 ना, वो नहीं जिससे हेयर वॉश करते समय वो यूज करते हैं ना, वो नहीं है. हाँ, ये कितने का है? हाँ मम्मी, हे घ्यायचंय. त्याच्यावर असं घासलं ना, डॅन्ड्रफ वगैरे सगळं निघतं याने. हा, बाहेर 200 ला, इथे 50 ला. अजून काय आहे? हा मा, मी नीट वापरून बघते आधी. ये खोल के दो ना दादा. बताओ. हे बघ, असं असं धरायचं आणि असं 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 घासायचं. बघ ना, तू हातात धरून. हे पण होईल. स्कॅल्प आपला चांगला निघतो ग. हे जे आहे ना, ते चांगलं निघतं. हा, छान आहे ना. ताईला बनवली ताई, असं काय आहे? ताई इकडे ये ग. हे बघ, हे घेतलंय मी. डोकं ना डॅन्ड्रफ वगैरे निघतो एकदम. हा, हे बघ, असं 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 म्हणजे असं वाळा आहे बिडायला पण चालतं. हा, असं घासायचं असं, म्हणजे डॅन्ड्रफ वगैरे होत चालेल. मग करायचं. हा, मग करायचं असते. मग काय असं नाही करायचं. केस धुताना हे याचा वापर करायचा असा. आणि हाताने एवढं निघत नाही. याने स्कॅल्प एकदम चांगला निघतो. हे तुम्ही पण घ्या. तांदळाचा लसूण पापड खूप छान लागला, मला खूप आवडला. त्यांनी मला टेस्टला दिला होता. मला तो पापड आहे हा वाला, खूप छान लागतोय. कितने को दादा वो लसूण वाला? ओके ओके.
मला तो मसाला हवा आहे, तो मी तुम्हाला बोलले ना की इकडे टेस्टला आल्यावर मी नेहमीच करते. बाकी काय काय घेऊ, पापड घेऊ का मसाला घेऊ का? हाय तो पापड़. हाँ आपने इसमें कौन सा मसाला डाला? ये गोभी मंचूरियन, ये वेज है. ये वेज वाला है. खूब छान है. एक पैकेट देना इसका. नॉन वेज वाला कैसा लगेगा? सेम टेस्ट लगेगा. सेम टेस्ट. आप इसमें 2 चीज मैरिनेट करना पड़ेगा आपको. हॅलो टेस्ट खूप टेस्टी. मम्मी हा मसाला घे ना ग आपल्याला. दादा ये किस में फ्राई किया? ये अपना वेज में. ये देखिए कैसे बनाते हैं, ये देखिए घर का नवा मसाला. इकडे सगळं मुलांच्या खेळण्याचं आहे आणि खाण्याचं आहे. ह्या साईडला खाण्याचे स्टॉल्स आहेत. पाणी प्यायचं आता, इतकं खाल्लंय मी बाहेर येतात. म्हणजे यांचा टेस्ट करण्यातच माझा सगळा वेळ झाला. वाव इकडे आकाश पाणी वगैरे. हा अगं अजून यायचे लोक ग. आमचं प्रॉपर पूर्ण शॉपिंग फेस्टिवल झालेलं आहे बघून. आता घरी जायचं लय कंटाळा आला मला तर. सगळ्यात पहिले तहान लागली मला. ते खाऊन खाऊनच तहान लागली. पाणीपुरी ना पुढे चांगली भेटते पाणीपुरी. पाणीपुरी खायची. पाणीपुरी दिलं होतं सगळं माझं खायचं. आता रिक्षातून पाणीपुरी खायला चालू. एवढं चालत जाण्यापेक्षा रिक्षाने जातो. येताना चालत. अगो बघ ना बाहेर किती उजेड. पण रिक्षात किती माणूस काळे दिसते. बाहेर अजून खूप उजेड आहे. अंधार नाही पडलाय पण रिक्षात काळे दिसते माणूस. हा झालं झालं. काकाने लाईट लावली रिक्षा. पाणीपुरी खायला आले. जरा स्वच्छ आहे, क्लीन आणि नीटनेटकं म्हणून. 7 वाजले असतील ना. 7:10. घरात किती अंधार वाटतो अगं. घरात किती अंधार वाटतो पण. थँक्यू. काकांनी मला सुकीपुरी दिली. मी पोट भरलंय माझं खाऊन खाऊन म्हणून एवढंच खायचंय. चला बाय. ताई बाय. ताई चालली. मी मला पुढे जायचंय अजून. हा नको नको जातो जाऊ. काय करतात आमची तुळस जागी होऊन जायचं काय ग. चला ना. कंटाळा आलाय मला. काय नाही जा चहा कॉफी पिऊन जा. हा चल. माझं काय नाही मग काय तेव्हा चल. परत आहे दादावर. आता नाही काय म्हणा. आता त्यांच्याच याने आले ना मी. त्यांच्या समोर लिपस्टिक लावून. हो चल मी कॉफी घेते. अगं नको कॉफी. ताई राहू दे. नको कॉफी. अगं पण पिऊ ना. आहे दूध मस्त 1 लिटर आहे घरात. कोण नाही घरी? मम्मी कुठे? ताई आमच्या सोबत गेली होती. मी त्याला म्हणते मम्मी कुठे.